नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आली आहे। 30 एप्रिललाच नीटचा पेपर शुभमच्या हातात होता। प्रश्नपत्रिका मिळताच शुभमकडून यूपीतील व्यक्तीशी संपर्क साधला गेला। त्यानंतर हरियाणामधून पेपर राजस्थानच्या सिक्करला गेला। राजस्थानच्या सिक्करमधून पेपर वेगवेगळ्या राज्यांमध्ये दिला गेला। या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याला आणखी तपशील देत आहेत। किरण, मागच्या काही दिवसांपूर्वी खरं तर नीट पेपर फुटल्याची जी घटना आहे ती उघडकीस आलेली होती। नाशिकसह देशातील वेगवेगळ्या भागातून अनेक लोकांना या सगळ्या प्रकरणी अटक केल्याचं आपण आतापर्यंत बघितलेलं आहे। सीबीआय या सगळ्या प्रकरणाची चौकशी करताना सुद्धा आपण बघतोय। आता या सगळ्या प्रकरणी आणखीन एक धक्कादायक खुलासा झालेला आहे। खरं तर नीटचा जो पेपर होता त्या आधीच हे पेपर जो नाशिकमधून शुभम खैरनारला अटक ही करण्यात आलेली आहे त्याच्या हाती लागल्याचं जी माहिती आहे ती सूत्रांकडून मिळतोय। 30 एप्रिललाच हे पेपर या शुभम खैरनारच्या हाती लागला आणि शुभम खैरनार हे वेगवेगळ्या भागामध्ये हे पेपर हे लीक केल्याची माहिती आतापर्यंत तपासामध्ये समोर आलेली आहे। अशा पद्धतीची माहिती सुद्धा एकूण सूत्रांकडून मिळतोय। जे श्रीमंत विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना गाठून हे पेपर या विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेण्यात आलेले आहेत। अशाही जी माहिती आहे ती आतापर्यंत तपासामध्ये समोर आल्याची जी माहिती आहे